आज आपण गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी बर्फी बनवतोय। बनवायला खूप सोपी आहे आणि घरातीलच साहित्यांमध्ये बनवून तयार होणार आहे। लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि सोबतच सर्वांच्याच आवडीचे सण समारंभही सुरू होणार आहेत। म्हणजे रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, सोबतच गणपती आहेत, गौरी आहेत। तर त्यामध्ये त्या सणाला आवर्जून तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अशी खुसखुशीत गव्हाच्या पिठापासून ही बर्फी बनवू शकता। अप्रतिम असं मऊसूत टेक्स्चर आपल्या या बर्फीला आलेलं आहे। यामध्ये खूप जास्त फॅन्सी इन्ग्रेडियंट आपण घातलेले नाही आहेत। खूप सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यामध्ये ही गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी बर्फी बनवून तयार होते। रेसिपी नेहमीप्रमाणे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। बेसिक साहित्यांमध्ये मी काय घेतले ते सांगते थोडक्यात। तर इथे अर्धी वाटी आपल्याला तूप घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय तूप इथे मी वितळवून घेतलेलं नाही आहे, दाटसर असं तूप आहे। त्यानंतर अगदी बारीक म्हणजे चिरोटी रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे। त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 वाटी। हे अगोदरच पीठ मी चाळून घेतलेलं आहे की नाही कमीत कमी साहित्य जसं मी सांगितल्याप्रमाणे। तर आता इथे आपल्याला बेसिक एवढंच साहित्य लागणार आहे। तर आता यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे। अगदी स्टेप बाय स्टेप इथे आपल्याला हे पीठ भाजून घेण्याची प्रोसेस करायची आहे, लक्षात घ्या। तर इथे सुरुवातीला सर्वात अगोदर मी कढई खूप जास्त गरम न करता थोडीशी हलकीशी गरम केली आणि यामध्ये रवा घातलेला आहे। त्यानंतर थोडंसं तूप आपल्याला वापरायचं आहे। खूप जास्त एकदम लगेच तूप घालायचं नाही, थोडंसं तूप घालायचं आहे, कारण याच्या मागेही काही टेक्निक आहे, तो मला मी पुढे सांगतेच। रवा हलकासा गरम करून घ्यायचा, खूप जास्तही आपल्याला भाजायचा नाही आहे, पुढे आपण भाजून घेणारच आहोत। अगोदर असा रव्यामध्ये तूप घालून घेतलं ना आणि थोडासा रवा गरम करून घेतला ना की तुपाच्या गुठळ्या होत नाहीत। तर इथे एवढी प्रोसेस लक्षात ठेवायची आहे। आता रवा हलकासा आपला भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। अगोदरच गव्हाचं पीठ घालायचं नाही, त्यामुळे काय होतं की गव्हाचं पीठ हे वजनाने हलकं असल्यामुळे ते लगेचच कढईला तळाशी लागू देखील शकतो। म्हणूनच थोडासा रवा आपल्याला भाजून घेत आल्यानंतर यामध्ये गव्हाचं पीठ असं घालून घ्यायचं आणि गव्हाचं पीठसुद्धा या रव्यासोबत आपल्याला 3 ते 4 मिनिटं सुरुवातीला असंच परतून घ्यायचं आहे। म्हणजे रवा व्यवस्थित गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेतला ना की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। रवा असा पिठामध्ये मिक्स करून घेतला ना की टेक्स्चर मस्त तयार होतं आणि पीठ भाजण्याची जी काही इथून पुढची प्रोसेस आहे ना तर ती सोपी होऊन जाते, तुमच्या लक्षात येईलच। आता इथे पुन्हा आपण थोडंसं चमच्याने तूप घालून घेऊयात। एकदम तूप घालायचं नाही, हळूहळू अंदाजाने आपल्याला तूप घालायचं आहे। एवढं तर आपण घेतलेलं तूप लागणारच आहे, परंतु ते सुद्धा आपण हळूहळू घालायचं आहे। म्हणजे काय होतं की पीठ आणि रवा व्यवस्थित इथे भाजला देखील जातो। सतत आपल्याला एकसारखं हे पीठ खालीवर करून सगळ्या बाजूंनी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं हे भाजलं देखील जातं। कुठेच करपू वगैरे द्यायचं नाही आहे, थोडंसं लक्ष द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची वगैरे नाही, कमीच गॅसवरती आपल्याला 25 ते 30 मिनिटं म्हणजे जवळजवळ अर्धा तास आपल्याला हे व्यवस्थित असं पीठ भाजून घ्यायचं आहे। म्हणजे गव्हाचं पीठ कच्चं राहता कामा नये। बऱ्याच जणांना असं वाटत असेल की गव्हाच्या पिठाचं ही बर्फी बनवली की ती चिकट होईल, चिवट होईल, पण असं अजिबात होत नाही बरं का। कारण इथे आपण पीठ भाजण्याची जी काही प्रोसेस आहे ना तर ती अगदी वेगळ्या पद्धतीने आणि व्यवस्थित केलेली आहे। त्यामुळे मस्त अशी खुसखुशीत आपली इथे बर्फी बनवून तयार होणार आहे। 15 ते 20 दिवस ही बर्फी आरामशीर टिकणार आहे। आता इथे उरलेलं जे काही तूप आहे ना तर ते सुद्धा आपण घालून घेतलेलं आहे। लक्षात ठेवा अर्धी वाटी तूप आपल्याला इथे लागलेलं आहे। सर्व साहित्य एकाच वाटीने मोजायचं आहे, म्हणजे तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी किंवा भांडं फिक्स करायचं आहे। 2 वाटी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं, 1 वाटी रवा घेतला आणि त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। मी तूप इथे वितळवून घेतलेलं नाही आहे, दाटसर असं तूप लागणार आहे आपल्याला। तर तुम्ही पाहू शकता इथे हे पीठ भाजण्याकरिता थोडीशी मेहनत आपल्याला घ्यायची आहे, तरच आपलं पीठ व्यवस्थित भाजलं जाणार आहे सगळ्या बाजूंनी। जर का काही गुठळ्या होत असतील पिठाच्या तर त्या अशा चमच्याच्या मदतीने मोडून घ्यायच्या आहेत। पीठ भाजत असताना हलकासा सुगंध तर येतोच, सोबतच मी पाहू शकताय रंगही बदललेला आहे। बिस्किट रंगावरती आल्यानंतर आपल्याला इथे पीठ भाजण्याची प्रोसेस जी आहे ती थांबवायची आहे। पीठ तर व्यवस्थित भाजून झालं, चला तर पुढची तयारी करूयात। बर्फी बनवण्यासाठी इथे आपण पाक तयार करतोय। अत्यंत सोप्या पद्धतीने इथे आपण पाक तयार करणार आहोत। सुरुवातीला ज्या वाटीने आपण साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे 2 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पाक बनायला खूप जास्त वेळ लागतो। आता सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठीच ठेवली तरी पण चालणार आहे। साखरेच्या ऐवजी तुम्हाला जर का गूळ घ्यायचा असेल तर तुम्ही गूळही घेऊ शकता। 2 वाटी गूळ घ्या आणि 1 वाटी असं पाणी घ्या।
त्यानंतर इथे मीठ घालायचं आहे, कारण कोणताही गोड पदार्थ म्हटला की चवीपुरतं मीठ आपण घालतच असतो. मीठ घातल्यानंतर यामध्ये लगेचच 1 चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे. साखर सुरुवातीला मोठ्या गॅसच्या फ्लेमवर विरघळवून घ्यायची आहे. चमच्याच्या मदतीने एकसारखी मिक्स करायची, म्हणजे सगळ्या बाजूने एकसारखी उष्णता पसरते आणि साखर लगेचच विरघळायला मदत देखील होते. मोठ्या गॅसच्या फ्लेमवर तुम्ही पाहू शकताय साखर विरघळल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला एकतारी पाक तयार करायचा आहे. पाक तयार करण्याची प्रोसेस अगदी सोपी आहे. खूप कच्चाही पाक ठेवायचा नाही आणि खूप कडकही पाक बनवायचा नाही. आपल्याला बरोबर 1 तार आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. 7 ते 8 मिनिटांमध्ये इथे लगेचच साखर विरघळू लागलेली आहे आणि गुलाबजामुनसारखा इथे पाक आपला बनून तयार झालेला आहे. तर असा पाक आपल्याला बनवायचा नाही, एकतारी पाक बनवायचा आहे, ज्यामुळे काय होणार आहे की आपली जी बर्फी आहे ना ती 15 ते 20 दिवस आणि त्यापेक्षाही जास्त दिवस टिकण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पाक व्यवस्थितच बनवायचा आहे. खूप जास्त कडकही पाक बनवायचा नाही, जेणेकरून बर्फी कडक होऊन जाईल. तर तुम्ही इथे पाहू शकताय की 2-2 मिनिटाला मी मध्ये पाक चेक करून घेत आहे. तर असंच तुम्ही सुद्धा करायचं आहे. पाक इथे कच्चा वाटत असल्यामुळे आणखी पुढे मी 5 मिनिटं याला शिजवून देते. बऱ्याच जणांना पाक करण्याची जी काही प्रोसेस आहे ना तर ती खूपच अवघड वाटते. का माहिती कुणास ठाऊक, पण सुरुवातीला तर 5 ते 7 मिनिटं आपल्याला पाकाकडे लक्षही द्यायचं नाही, पण तिथून पुढे मात्र अगदी आपल्याला बारकाईने याकडे लक्ष द्यावं लागतं. तुम्ही इथे पाहू शकता 1 तारी पाक आपला इथे बनवू लागलेला आहे. आता या स्टेजला लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. गरम गरम असतानाच पाक आपल्याला आपण जे काही पीठ भाजून घेतलेलं आहे ना तर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सर्वच एकसारखं हे सर्वच घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित अगदी परफेक्ट आपला इथे पाक बनवून तयार झालेला आहे. घेतलेलं साहित्य अगदी परफेक्ट आहे. तेवढ्याच साहित्यांमध्ये तुम्हीही प्रमाण घ्या, म्हणजे तुमची बर्फीसुद्धा अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. कारण आता येणाऱ्या सणासुदीला काय होतं की बऱ्याच वेळेला बाहेरून बर्फी आणायची म्हटलं ना की बऱ्याच वेळेला खूप महागड्या किमतीमध्ये आपल्याला बर्फी वगैरे विकत आणावी लागते. तर तसं होऊ नये यासाठीच घरी तुम्ही अशी ही बर्फी बनवून ठेवा. पाक घातल्यानंतर अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी एकसारखा मिक्स करून घ्यायचा. अगदी तळापासून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गाठी गुठळ्या जर का काही झाल्या असतील तर त्या चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी परफेक्ट आपला इथे पाक बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला दिसताना जरी हे मिश्रण पातळ दिसत आहे तरी पण पुढे जाऊन पाक यामध्ये मुरला ना की अगदी मस्त आपलं इथे बर्फी बनवून तयार होणार आहे. अशा पद्धतीने हे सर्वच मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथे बटर पेपर घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर का बटर पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या ताटाला तुपाने ग्रीसिंग करून घ्या. ताट नसेल तर त्याऐवजी मोठा ट्रे वापरला तरी पण चालणार आहे, पण त्याला मात्र तुपाने ग्रीसिंग करून घ्या. डिमोल्ट व्हायला फारच मदत होते. आता इथे सर्वच मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. गरम असल्यामुळे चमच्यानेच आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. हातांचा वापर इथे करायचा नाही, कारण मिश्रण भरपूर गरम आहे. फक्त मोजून 2 ते 3च साहित्यांमध्ये आपली इथे बर्फी बनवून तयार झालेली आहे. खूप जास्त फॅन्सी पदार्थ आपण यामध्ये घातलेले नाही आहेत. लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेला अगदी बेस्ट ऑप्शन आहे. पौष्टिक आहे आणि शिवाय तुम्ही मुलांना सॅटर्डेला छोटा टिफिन असतो किंवा छोट्या टिफिनमध्ये तुम्ही मुलांना हा पदार्थ बनवून देऊ शकता आवर्जून. शिवाय घरामध्ये पाहुणे मंडळी जर का येत असतील तर बिस्किट आणि टोस्टला हा बेस्ट पर्याय आहे. चमच्याच्या मदतीने इव्हनली आपल्याला हे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणून यामध्ये मी पिस्त्याचे असे खलबत्त्यामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत, म्हणजे थोडंसं कुटून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यावरती ड्रायफ्रूट्सचं डेकोरेशन करू शकतात. तुम्हाला जर का केशर वगैरे आवडत असेल किंवा गुलाबाच्या पाकळ्या आवडत असतील तर तुम्ही त्याही यावर न घातल्या तरी पण चालेल. चमच्याच्या मदतीने हलकंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण अजूनही गरम आहे. तर त्याच वेळेला आपल्याला ही सर्व प्रोसेस इथे करून घ्यायची आहे. पिस्ता घातल्यामुळे रंग तर पहा ना काय सुंदर असाच आलेला आहे. आता मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला या पिठाची अशी बर्फी पाडून घ्यायची आहे. म्हणजे सुरीच्या मदतीने किंवा कटरच्या मदतीने तुम्हाला हवा तो आकार तुम्ही या बर्फीला देऊ शकता. म्हणजे गरम गरम असतानाच आपल्याला इथे हे करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर ही बर्फी काही म्हणजे याचा आकार देता येत नाही, कारण मिश्रण थोडंसं कडक होऊन जाईल. त्यामुळेच इथे मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अगोदरच इथे ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही इथे बर्फी कट करून घ्यायची आहे. रंग तर पहा ना या गव्हाच्या पिठाला काय मस्त असाच आलेला आहे. अप्रतिम, अजिबात मध्ये कुठे करपलं वगैरे नाही आहे. इव्हनली आपण पीठ भाजून घेतल्यामुळे मस्त असं टेक्स्चर इथे आपल्या बर्फीला येऊन गेलेलं आहे. पूर्णपणे हे थंड होऊ द्यायचं मिश्रण, म्हणजे अगदी 1 ते 2 तास या मिश्रणाला थंड होण्याकरिता मला लागलेले आहेत. आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही इथे
या बर्फीचं टेक्स्चर पाहू शकताय, अगदी अप्रतिम आणि मस्त खुसखुशीत असं टेक्स्चर आपल्या बर्फीला आलेलं आहे. चव तर मी तुम्हाला कायच सांगू, मस्त अशी चव आपल्या या बर्फीला आलेली आहे. विकतच्या मिठाईला काय करता अशी ही चव आपल्या गव्हाच्या पिठाच्या बर्फीला आलेली आहे. त्यामुळे खूप जास्त बाहेर मिठाईसाठी पैसे न घालता अशा पद्धतीने गव्हाची बर्फी तुम्ही नक्की येणाऱ्या सणांसाठी बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर पण करा. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात अशाच छानशा एका नवीन मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर पटापट सबस्क्राईब करून टाका, म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.